Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तर सर लेकरू शाळा शिकते, परत पुरीचं लग्न करायचंय. आता ही असा ऊस गेलाय, रान खरडून गेली ती. आता आम्ही लग्न कशी करायची, लेकरांना शाळा कशी शिकवायचं. आमच्या लेकरांची सुद्धा दिवाळी नाही, कपडे सुद्धा नाहीत. कपडे नाही घेतले नाही, आता कुठून घ्यायची, पैसे सरकारनं पण नाही दिले. 32-32,000 कोटींचा सरकार आकडा सांगते आणि त्यातले तुम्हाला जर शेतीच्या संदर्भातला एकही पैसा अजून आला नसेल. आज धनत्रयोदशीला व्हिडिओ रेकॉर्ड करतो आपण. 31,000 कोटी ही फसवा आकडा आहे. ह्यातला 3,47,000 आहेत ना, यातला 3 लाख देतच नाही सरकार. ही 47,000 मायनस होणार आहेत. ही फसवा आकडा आहे. तुमचं हितच माझं भीतच आहे. माझी शेजारी 4 एकरच आहे. आता पहिल्यापासून शेतीच करतोय 40 वर्षाचा. मग काय सगळं ऊस गिरी गेला वाहून, ऊसातली रानातली माती बी अशीच गेली वाहून. 4 एकर ऊस सगळा असा माती मुलच झालाय. घरात पाणी शिरलं. शेळ्या दिवाळीला काय चाललंय मला सांगा जरा. काय आमच्या तर सर लेकरू शाळा शिकते, परत पुरीचं लग्न करायचंय. आता ही असा ऊस गेलाय, रान खरडून गेली ती. आता आम्ही लग्न कशी करायची, लेकरांना शाळा कशी शिकवायचं. आमच्या लेकरांची सुद्धा दिवाळी नाही, कपडे सुद्धा नाहीत. कपडे नाही घेतले नाही, आता कुठून घ्यायची, पैसे सरकारनं पण नाही दिले. दिग्विजय नाव आहे. कितीला म्हटलं तर अंगणवाडीला गेला. कपडे नाही घेतले. कशाने घ्यायचे सर, दिलेच नाही सरकारने, तर आम्हाला काही मदत अजून दिलेली नाही. या बाजूला भाऊभाऊच आहे. 4 एकर शेती आहे. 1 एकर मका, बाकी ऊस होता. सगळा ऊस वाहून गेला, रान वाहून गेलं. घरात पाणी गेलं, तर घरातलं सगळं साहित्य वाहून गेलं. शेरडे वाहून गेली, कोंबड्या वाहून गेल्या. काय म्हणजे शिल्लक राहिलंच नाही. काय केलंय धनत्रयोदशीला आज, काय केलंय मला सांगा जरा. काय सुद्धा केलं नाही सध्या, तर अजून काय नाही केलं. दिवाळी करायला मूड कमी, शेतीत उच राहत नाही ना. काय शिल्लकच राहिलं नाही. आता मुलगा इंजिनिअरिंग करतोय. तुमचं इंजिनिअरिंग करतो का बरोबर? कुठं पुण्यात? कुठं लोणावळ्याला. मुलीची BSc डिग्री झाली, आता लग्न आहे मुलीचं. सगळं वाहून गेलं. इंजिनिअरिंगची फी किती? 1,32,000. हॉस्टेल वेगळं, मेस वेगळं. 2 लाख रुपये वार्षिक खर्च आहे. किती आहे खर्च? 2-2.25 लाख रुपये वार्षिक खर्च. वर्षाला त्याला द्यायचे. मुलीचं शिक्षण झालंय, चालू आहे आता, शेवट लास्ट इयरला आहे.